श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या बेकायदेशीर गो तस्करीचा करण्यात आला पर्दाफाश। शेकडो गोवंशांचे वाचले प्राण। बलवाडा येथील बोगस बियाण्याच्या दुकानावर बियाणे निरीक्षकांचा छापा। अनधिकृत कापूस बियाण्यांचा 1,33,000चा साठा जप्त। जागतिक मधमाशी दिनानिमित्त निमगुळ येथे शेतकऱ्यांना मधमाशा वाचवा शेती जगवा याबाबत करण्यात आली जनजागृती। आणि प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त, मनपाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आमदार अनुप अग्रवाल व गोरक्षकांनी बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या बेकायदेशीर गो तस्करीचा पर्दाफाश केला असून शेकडो गोवंशांचे प्राण वाचवले आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अनुप अग्रवाल यांनी गोरक्षकांसह मंगळवारी रात्री 11:30 वाजच्या सुमारास बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या बेकायदेशीर गो तस्करीचा पर्दाफाश केला असून यात शेकडो गोवंशांचे प्राण वाचवण्यास त्यांना यश आले। हा बेकायदेशीर गो तस्करीचा धंदा करणाऱ्यांवर व यामागील सूत्रधारावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश आमदार अग्रवाल यांनी आझादनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहे। गो तस्करी उघडकीस आल्यानंतर आझादनगर पोलिसांनी सुमारे 11 गायी, 56 बैल, 49 गोरे, 9 वासरू, 2 पारडू आदी जनावरे ताब्यात घेत ती चाळीसगाव रोडवरील नौकार गोशाळेत पाठवली आहेत। या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही। पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार जणू बेकायदेशीर गोवंशाची खरेदी विक्रीचे केंद्र झाल्याची तक्रार श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलनचे संस्थापक संजय शर्मा व प्राणीन फाउंडेशनचे संस्थापक नेहा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रनिल मंडलिक, उराग माळे व त्यांच्या गोरक्षकांच्या टीमने आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केली होती। विशेष म्हणजे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या प्रत्येक जनावरांच्या कानाला टॅग असणे बंधनकारक आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असताना तसेच गोवंश संरक्षण व वाहतुकीचे विविध कायदे असतानाही येथील बाजार समिती प्रशासनाला जनावरांचा बाजार भरविताना या कायद्याचा विसर पडला होता। हे कायदे सर्रास पायदळी तोडवत राजरोसपणे विना एअरटॅग असलेल्या जनावरांची बेकायदेशीर वाहतूक व खरेदी विक्री सुरू होती। यातून छुप्या मार्गाने ही जनावरे सर्रासपणे कत्तलीसाठी पाठवण्यात येत होती। मंगळवार रात्री अशीच एअरटॅग नसलेली शेकडो जनावरे बाजार समितीत खरेदी विक्रीसाठी दाखल झाल्याची व तिथून अवैध कत्तलीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आमदार अग्रवाल यांना मिळाली। त्यानुसार रात्री 11:30च्या सुमारास आमदार अग्रवाल यांच्यासह भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रमण गवळी, भिकन वराडे, धीरज परदेशी, प्रनिल मंडलिक, बोरामाळे यांच्यासह गोरक्षक मोठ्या संख्येने बाजार समितीत दाखल झाले। त्यांनी तेथे एअरटॅग नसलेली सुमारे 127 जनावरे खरेदी विक्रीसाठी आणली असल्याचे पाहिले। याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांनी तातडीने पोलीस प्रशासनाला माहिती दिली। त्यानुसार जिल्हा पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे यांच्यासह आझादनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचारी दाखल झाले। त्यांनी सर्व जनावरे ताब्यात घेत ती चाळीसगाव रोडवरील नौकार गोशाळेत पाठवली। पशुपालक तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रातून जनावरांच्या कानाला 12 अंकी एअरटॅग मारून त्याची ऑनलाईन नोंदणी करावी असा जिल्हाधिकाऱ्यांचा 25 एप्रिल 2024चा आदेश आहे। असे असताना धुळे बाजार समितीत नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सुरू आहे। बाजार समिती प्रशासनानेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जनावरांच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीला प्रोत्साहन दिले आहे। यामुळे बाजार समितीच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवरही तसेच यातील मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करावी अशी सूचनाही आमदार अग्रवाल यांनी केली आहे। आज दिनांक 21 मे 2025 रोजी आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य संजय काका शर्मा यांच्या माहितीवरून व प्राणीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहा पटेल यांच्या माध्यमातून आज धुळे शहरामध्ये जो निंदनीय प्रकार सुरू होता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कसायाच्या दारापर्यंत गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बकरीदला कुर्बानीच्या उद्देशाने गोवंश पोचवण्याचं जे रॅकेट सुरू होतं त्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आज यश आलेलं आहे। 20 तारखेला 8 वाजेपासून तर आज 21 तारीख आहे। पहाटेचे किती वाजले आता? पहाटेचे 4 वाजलेले, 4 वाजेपर्यंत पहाटेचे 5 वाजलेले, 5 वाजेपर्यंत शेकडो गोवंश, शेकडो गोरक्षक
या कार्यवाहीमध्ये लागलेले होते. परिणामी टोटल 151 गोवंश, बाकी 15 गोशाळे जमा करावे लागले कारण गाड्यांचा अभाव होता. टोटल 151 गोवंश या ठिकाणी 151 गोवंशाचा प्राण वाचवण्यात यश आलेले. 151 गोवंशाचा प्राण वाचवण्यात या ठिकाणी यश आलेले आहे. आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि या कार्यवाहीमध्ये धुळे शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल असतील, धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा मदाने असतील, युवा सेनाचे प्रदेश उपाध्यक्ष आविष्कार भैया भुसे असतील, रावसाहेब गिरासे असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे जे अध्यक्ष रावसाहेब गिरासे यांचा या ठिकाणी खूप मोठं सहकार्य लाभलं. आज ही जी कार्यवाही झालेली आहे ही ऐतिहासिक कार्यवाही म्हटली जाते कारण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यवाही शक्य नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यवाही होऊ शकत नाही असा विश्वास सर्वांना होता. परंतु सकाळी 8 वाजेपासून आमचे जे साक्री तालुका प्रमुख शुभम सूर्यवंशी आणि धुळे शहर गोरक्षा प्रमुख महेश राजपूत हे आझादनगर पोलिसांच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर ठाण बांधून बसलेले होते. एकही गोवंश त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतून बाहेर येऊ दिला नाही आणि त्यानंतर संध्याकाळी जे पण काही पॉलिटिकल लोक हे आमदार असतील, ग्रामीण शहराचे आमदार असतील किंवा आविष्कार भुसे असतील किंवा रावसाहेब गिरासे असतील यांना कळवलं. यांनी योग्य वेळेला पोलीस प्रशासन मान्य SP श्रीकांतजी ढिवरे साहेब यांना या सगळ्या प्रकाराची माहिती दिली आणि शेवटी श्रीकांतजी ढिवरे साहेब यांनी तात्काळ पोलीस मदत पाठवली. शिरपूर तालुक्यातील बरवाडे येथे बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाच्या पथकाने छापा टाकत शासनाची मान्यता नसलेले व बिन लेबल अनधिकृत कापूस बियाण्यांचा 1,33,000चा साठा जप्त केला आहे. शिरपूर तालुक्यातील बरवाडे येथे बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता निरीक्षकांच्या पथकाने छापा टाकत शासनाची मान्यता नसलेली व बिन लेबल अनधिकृत कापूस बियाण्यांचा 1.25 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह बियाणे उत्पादक व विक्री करणाऱ्या कंपनीशी संबंधित अज्ञात व्यक्ती अशा एकूण 6 जणांवर शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त तक्रारीनुसार मंगळवार दिनांक 20 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याबाबत बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सूर्यकांत बन्सीलाल गुजर उर्फ पंकज पटेल राहणार भरवाडे पोस्ट टेकवाडे तालुका शिरपूर याच्याकडून उत्पादक व विक्रेत्याचे नाव, लॉट क्रमांक, लेबल क्रमांक, तपासणी दिनांक, अंतिम वैधता क्रमांक यासारख्या आवश्यक माहितीसह नसलेली कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. संबंधित बियाणे GECची मान्यता नसलेल्या वाहनांचे असल्याचे निष्पन्न झाले. ही बियाणे HIBT कापूस वाण R2659, पिंक पार्टनर, सिल्वर R आणि वीडगार्ड यांची असून त्यांच्या उत्पादन व विक्रीसाठी शासनाची मंजुरी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बियाणे शेतकऱ्यांना विक्रीस ठेवण्यात आले होते. या प्रकरणी सूर्यकांत गुजर, गुजरात येथील भरतकुमार दुलाभाई पटेल तसेच वरील बियाण्यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या 4 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत. अधिकृत STBT बियाणे विक्री करत असल्याचे मला समजल्यानुसार मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून बियाणे विक्री डमी गिराईक स्वतःच बनलो व त्यांना मी शिरपूर हायवे, मुंबई शिरपूर हायवे जयभद्रा काट्याजवळ तिथं त्यांना 1:45 वाजता बोलवले असता ते त्यांनी येण्याचे कबूल केले व ते 1:45 वाजता तिथे पोहोचले. त्यांनी आणलेल्या भाड्याच्या चाकीमध्ये 2 पोत्यामध्ये हे अनधिकृत STBT बियाणे मला त्या ठिकाणी आढळून आले. त्यानुसार मी त्या ठिकाणी आमच्या शासकीय कार्यालयातील पंच अशोक तुंबडू पाटील व सानप विशाल सानप यांच्यासोबत आणि आमच्या विभागाचे तंत्र अधिकारी माननीय उल्हास ठाकूर साहेब यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही परिपूर्ण पंचनामा करून तेथे सर्वप्रथम
पाकिटाची मोजदाद केली. 4 वाहनांची पाकिटं तिथं आढळून आली. 4 वाहनांची पाकिटामध्ये तिची संख्या होती RR 659चे 50 पाकिटं होती. पिंक पॅन्थर सिल्वरची 9 पाकिटं, वीडगार्ड 4G 155ची 10 पाकिटं व वीडगार्ड 4G 3028ची 20 नग आढळून आले. त्यानंतर आम्ही आमच्या बियाणे कायद्यानुसार त्या तिथं सॅम्पल्स वगैरे घेतले आणि सॅम्पल्स घेऊन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला. त्याच्यामध्ये RR 659 48 नग, पिंक पॅन्थर 3 सिल्वर 7 नग, वीडगार्ड 155 8 नग आणि वीडगार्ड 3028 18 नग इतर सर्व पंच समक्ष सगळ्यांना जप्त करून तो पोलीस स्टेशन येथे फेऱ्यात दाखल करण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जे सॅम्पल्स काढले ते हे असे प्रकारचे सॅम्पल्स काढलेले आहेत ते त्याची आणि हे सॅम्पल तपासणीसाठी बीज परीक्षण प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवण्याची तजवीज करण्यात आलेली आहे. जप्तीची रक्कम जी एकूण आहे ती आहे 1,33,650 रुपये आणि आरोपी हा सूर्यकांत गुजर राहणार भरवाडे याला समक्ष घेऊन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. 20 मे जागतिक मधमाशी दिनानिमित्त धुळे तालुक्यातील निमगुळ ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांना मधमाशा वाचवा, शेती जगवा याबाबत जनजागृती करीत माहिती देण्यात आली. 20 मे जागतिक मधमाशी दिनानिमित्त धुळे तालुक्यातील निमगुळ ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांना मधमाशा वाचवा, शेती जगवा याबाबत जनजागृती करीत माहिती देण्यात आली. दरवर्षी 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मानवी जीवनातील मधमाशांचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचून मधमाशांचे संवर्धन व संरक्षण व्हावे व मधमाशी प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी याच उदात्त हेतूने सदर जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात येतो. निमगुळ ग्रामपंचायती समोरील शेतकऱ्यांना याबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी दिलीप शिवसरा, राजाराम पाटील, युवराज पाटील, साहेबराव पाटील, धनसिंग राजपूत, हिम्मत मोरे, दत्तू बोरसे, प्रल्हाद पाटील, सुभाष पाटील, संतोष मोरे, शालिग्राम पवार, संभाजी मिस्त्री, नारायण पाटील, नाना मिस्त्री यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. नमस्कार, मी दिलीप कांतीलाल शिवसरा, राहणार निमगुळ. 20 मे जागतिक मधमाशी दिवस आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही समस्त शेतकरी निमगुळ ग्रामपंचायत समोर जागतिक मधमाशी दिनाचं शेतकऱ्यांना जनजागृती केली. मानवी जीवनात मधमाशांचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे आणि ते मधमाशांचं महत्त्व संवर्धन करणं, संरक्षण करणं आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे या उद्देशाने हा दिवस साजरा होत असतो. मधमाशा या परागीकरणाचा फार महत्त्वाचा रोल निभावत असतात आणि त्यामुळे शेतकरी लोकांना उत्पादनामध्ये खूप वाढ होत असते आणि अशा हिशोबाने परंतु दुसरीकडे पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण कीटकनाशकाचा भयंकर वापर, त्यानंतर वृक्षतोड किंवा नैसर्गिक साधन संपत्ती ह्या फार ऱ्हास होत चालल्या आहेत, कमी होत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आले आहेत. मधमाशा जगल्या तर मनुष्य जगेल आणि हा उद्देश ठेवून आपण प्रत्येकाने मधमाशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे फार आवश्यक काळाची गरज आहेत आणि त्या आम्ही जास्तीत जास्त रित्या मधमाशांचं संवर्धन करू आणि त्यांना जगू, मधमाशांची मैत्री करू हा उद्देश ठेवून आज आम्ही उपक्रम राबवला. पुण्याच्या जागतिक मधमाशी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून मनपाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी प्रभागातील नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून मनपाने याबाबत त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी प्रभागातील नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की प्रभाग क्रमांक 16 मधील दलित वस्ती अंतर्गत दलित वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा नसून या ठिकाणी नागरिकांचे अतोनात हाल होत असून पूर्ण नूतन पंचशील कॉलनी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्व सांडपाणी गटारी नसल्या कारणाने रस्त्यावर वाहत आहे. महापालिकेचे कर्मचारी झाडू मारण्यासाठी येत नाही. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीव जंतुनाशक फवारणी केली जात नाही. तसेच पथदिवे देखील वारंवार बंद होत असतात. या सर्व गोष्टीमुळे सर्व नागरिकांचे हाल होत असून सर्वांचे आरोग्य देखील धोक्यात आहे. सफाई कर्मचारी सदरी प्रभागात येत नाहीत. दुसऱ्या विभागात येऊन सफाई कर्मचारी येऊन साफसफाई करतात, परंतु आम्ही सदरू सफाई कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता
उडवाउडवीचे उत्तरे देतात। सदर त्रास हा गेल्या 20 ते 25 वर्षापासून असून कोणत्याही नगरसेवकाने सदर परिसरात कोणत्याही गोष्टीची सुविधा पुरवलेल्या नाहीत। वरील कामासाठी आमदार निधी, दलित निधी व जिल्हा नगरोत्थान व मूलभूत निधी मार्फत आलेला पैसा कोणत्या कारणासाठी वापरण्यात आलेला आहे याचेही स्पष्टीकरण आपल्या विभागामार्फत करण्यात यावे। सदर बाबत आमच्या मार्फत वारंवार निवेदन देऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। तरी आमच्या निवेदनाचा विचार करून सदर प्रकरण मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी शुभम वानखेडे, मंगला मोहिते, सुनंदा पवार, रेखा कोरगी, मंगला जगताप, सुधा वाघ, अर्मिला वाघ, आरती बैसाने, चित्राबाई सोनवणे, रंजना ठाकूर, शालिनी पाटील, संगीता वाघ, मनोज वाघ, प्रकाश वेंदे, एव्ही बेडसे आदी उपस्थित होते। माझं नाव शुभम देवदास वानखेडे आहे। मी राहणार नूतन पंचशील कॉलनी, साखर रोड, धुळे। आमचा एक विषय असा होता वार्ड क्रमांक 16 बद्दल। तर आमच्या इथं आजच्या 20 ते 25 वर्षापूर्वीपासून घाणीचे अत्यंत मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे और तिथं अजून आम्ही लाईट बिल वगैरे कर वगैरे भरताना आम्हाला कोणतीच सोयी भेटत नाही। आमच्या नाल्या नाही आहेत, लाईट नाही आहेत रोडावरती, सफाई कर्मचारी येत नाही। त्यांना आम्ही बोललो तर तुम्ही वरती आदेश आणला, साहेबांना आदेश द्या, ते आम्हाला उडवडीचे उत्तरं देतात। आणि आजच्या 20 वर्षापासून आमदार निधीमधून रस्ता तयार झालेला आहे। तर अपूर्ण रस्ता तयार झालेला असल्यामुळे तर अपूर्ण गटरच त्यांनी केली नाही। तर आजपासून 20-25 वर्षापूर्वीपासून तर 10 नगरसेवक निवडून आले असेल तर एका नगरसेवकाने काम केलं नाही किंवा कोणतेही महानगरपालिकाने लक्ष केंद्रित केलेलं नाही। आमच्या परिसरामध्ये दलित वस्ती असल्यामुळं कारणाचं दुर्लक्ष करताय का? एक मिनिट या विषयावरती आम्ही मॅडमांना, उपायुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे। या विषयावरती निवेदन देऊन मॅडमांनी आम्हाला कालावधी दिलेला आहे 15 दिवसाचा। तर मॅडम म्हणे 15 दिवसाचा कालावधी जर झालं तर ठीक आहे म्हणे, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन नगरपालिकेच्या समोर बसून करू। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या बेकायदेशीर गो तस्करीचा करण्यात आला पर्दाफाश। शेकडो गोवंशांचे वाचले प्राण। बलवाडा येथील बोगस बियाण्याच्या दुकानावर बियाणे निरीक्षकांचा छापा। अनधिकृत कापूस बियाण्यांचा 1,33,000चा साठा जप्त। जागतिक मधमाशी दिनानिमित्त निमगुळ येथे शेतकऱ्यांना मधमाशा वाचवा, शेती जगवा याबाबत करण्यात आली जनजागृती। आणि प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त, मनपाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारात, तोपर्यंत नमस्कार।